नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व लिपिक अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका संचामध्ये सादर करणार आहोत, जे की वारंवार परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला कनी सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला, समवर्ती सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे? समवर्ती सूची भारतीय राज्यघटनेने कोणाकडून घेतलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे ऑस्ट्रेलिया, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना डॅश हक्क सांगितले आहेत. भारतीय राज्यघटनेने भारतीय नागरिकांना डॅश हक्क सांगितलेले आहेत. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 6 हक्क हे भारतीय नागरिकांना सांगितलेले आहेत, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे? महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कोठे सुरू करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे सातारा या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा सुरू करण्यात आलेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी यांचा पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे शशिकांत उर्फ नाना मुळे यांना, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गात होतो? वटवाघळाचा समावेश कोणत्या वर्गामध्ये होतो? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे सस्तन वर्गामध्ये असतो, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्याचे नाव काय आहे? राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांचे नाव काय आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भजनलाल शर्मा, हे काय आहे? राजस्थानचे मुख्यमंत्र्यांचे नाव आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1940 साली, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मध्य प्रदेशातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे? मध्य प्रदेशातील आदिवासींचा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे बैतूल, हे काय आहे? मध्य प्रदेशातील आदिवासींचा जिल्हा आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत? स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभा स्पीकर कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मीरा कुमार, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, पॉलिथिनचा वापर प्रथम कोठे झाला आहे? पॉलिथिनचा वापर प्रथम कोणत्या देशामध्ये झालेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इंग्लंड या देशामध्ये पॉलिथिनचा वापर प्रथम झालेला आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, सायमन कमिशन केव्हा भारतात आलेले आहे? सायमन कमिशन केव्हा भारतात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1928 साली सायमन कमिशन हे भारतात आलेले आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 19 सदस्य हे राज्यसभेवर निवडले जातात, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा कोणत्या वर्षी सुरू केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 1848 रोजी महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा सुरू केलेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या? कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभेत सर्वाधिक महिला आमदार होत्या? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1972 रोजी सर्वाधिक महिला आमदार होत्या, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, 1989 साली दारिद्र्य रेषेखाली लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झालेली आहे? 1989 साली दारिद्र्य रेषेखाली लोकांना रोजगार मिळावा म्हणून कोणती योजना सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जवाहर रोजगार योजना, ही काय 1989 मध्ये लोकांना रोजगार मिळावा म्हणून योजना सुरू झालेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जिल्हा नियोजन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? जिल्हा नियोजन विकास महामंडळाची स्थापना कधी झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1974 रोजी जिल्हा नियोजनची स्थापना विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे, हे आपलं करेक्ट आन्सर होईल.
नेक्स्ट, पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कुणी लागू केलेला आहे? पुरातन वस्तू व जतन करण्याचा कायदा कुणी लागू केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लॉर्ड कर्झन यांनी पुरातन वस्तू जतन करण्याचा कायदा केलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, बालहत्या प्रतिबंध कायदा कधी पास झालेला होता? बालहत्या प्रतिबंध कायदा कधी पास झाला होता? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1829 साली बालहत्या प्रतिबंध कायदा पास झाला होता. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, धारासेना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? धारासेना सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केलेले होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सरोजिनी नायडू यांनी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरले होते? राष्ट्रीय सभेचे दुसरे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते? प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे कोलकाता या ठिकाणी भरलेले होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे? गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे लाला हरदयाळ यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, इंडियन विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण होते? इंडिया विन्स फ्रीडम या ग्रंथाचे लेखक कोण होते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मौलाना आझाद. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार कोणास आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे राष्ट्रपती यांना भारतात आणीबाणीची घोषणा करण्याचा अधिकार आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठे सुरू झालेली आहे? रयतवारी पद्धत सर्वप्रथम कुठे सुरू झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मद्रास प्रांत या ठिकाणी रयतवारी पद्धत सर्वप्रथम सुरू झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 48 सदस्य हे महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडले जातात. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झालेली आहे? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना केव्हा झालेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1945 साली आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना झालेली आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? लोकसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 5 वर्षाचा असतो. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कुठे होते? चंदनाची सर्वाधिक उत्पादन कुठे होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कर्नाटक या ठिकाणी चंदनाची सर्वाधिक उत्पन्न होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कृष्णा नदीवर नागार्जुन हे सागर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले आहे? भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झाले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, हो जमातीची लोक भारतात कोणत्या भागात राहतात? हो जमातीची लोक भारतात कोणत्या भागामध्ये राहतात? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छोटा नागपूर. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतात तांब्याची खाणी कुठे आहेत? इथं आपली प्रिंट मिस्टेक झालेली आहे मित्रांनो. भारतात तांब्याची खाणी कुठे असतात असा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे खेत्री या ठिकाणी. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, मध्य प्रदेश विभाजन करून निर्माण केलेला नवीन राज्य कोणते आहे? मध्य प्रदेशचे विभाजन करून निर्माण केलेले नवीन राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे छत्तीसगड हे मध्य प्रदेशपासून वेगळे झालेले राज्य आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, उलर दाल सरोवर असणारे राज्य कोणते आहे? उलर दाल सरोवर असणारे राज्य कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जम्मू आणि काश्मीर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, भारतातील सर्वाधिक लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नर्मदा ही भारतातील सर्वाधिक लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, कोणाच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आलेली आहे?
कोणाच्या ऐवजी जागतिक व्यापार संघटना अस्तित्वात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गॅट हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेलेला आहे? ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे राजीव गांधी यांच्या काळात ग्राहक संरक्षण कायदा राबविण्यात गेलेला आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, जगातील सर्वात मोठी खोल गर्ता कोणती आहे? जगातील सर्वात मोठी खोल गर्ता कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे मारियाना हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, टेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते आहे? टेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लंडन हे टेम्स नदीच्या काठावर वसलेले शहर आहे. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. नेक्स्ट, डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते? डॉन वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पाकिस्तान या देशातून डॉन हे वृत्तपत्र सुरू होते. हे आपलं करेक्ट आन्सर होईल. अशा होते मित्रांनो 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला रिपीट होणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.